नमस्कार मित्रांनो, तर RKIT यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहेत, जे DC व्होल्टेजवर काम करणारे कंपोनंट आहेत, तर याचं आपल्याला टेस्ट करायची असेल, त्याचं व्होल्टेज चेक करायचं असेल, एखाद्या बॅटरीचं व्होल्टेज जर टेस्ट करायचं असेल तर ते कसं करायचं, तर त्यासाठी असते हे मल्टीमीटर. तर मग हे मल्टीमीटरचा यूज कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ठीक आहे, चला आपण मल्टीमीटर बघून घेऊया. हां, तर हे बघू शकता मित्रांनो, हे आहे मल्टीमीटर. तर मग याचा उपयोग कसा करायचा आणि कोणत्या सप्लायवर कोणता टर्मिनल आपल्याला इथे हे नॉब कुठे सेट करायचा, त्यानंतर हे कसं टेस्ट करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, बघा आता मल्टीमीटर हे ऑफवर नॉब आहे. याचा हा जो बाण आहे तो ऑफवर आहे. त्यानंतर जर आपल्याला DC व्होल्टेज मोजायचा असेल आणि व्होल्टेजची रेंज इथे दिलेली आहे, हे 200 मिली व्होल्ट, 2000 मिली व्होल्ट, 20 व्होल्ट आणि 200 व्होल्ट. त्यानंतर हे इथे 1000 व्होल्टेज इथं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर मग हे नॉब जे आहे, हे नॉब काय करायचं आपल्याला, जिथे जे व्होल्टेज आपल्याला मोजायचे तिथे काय करायचे असं आपण याद्वारे सेट करून घेऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर जर आपल्याला रेजिस्टन्स मोजायचा असेल तर आपण याद्वारे इथे हे ओम्सचं जे चिन्ह दिलं आहे इथून इतकं आपण त्याला या नॉबवर सेट करू शकतो. मग किती रेंज आहे, तर त्यानंतर पॉईंटमध्ये जर तुमचं हे रेटिंग येत असेल तर तुम्ही हा जो नॉब आहे हो तो इथे कमी कमी करू शकता. ठीक आहे, त्यानंतर जर आपल्याला एखाद्या कंडक्टर किंवा एखादा जो रजिस्टर आहे किंवा डायोड आहे त्याची जर कंटिन्युटी घ्यायची असेल तर आपण इथे या नॉबला सेट करून कंटिन्युटी घेऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर जर आपल्याला करंट मोजायचा असेल तर आपण इथे या नॉबला सेट करून करंट मोजू शकतो. त्यानंतर जर आपल्या घरामध्ये नेमकं AC व्होल्टेज किती येत आहे हे जर मोजायचे असेल तर आपण इथे याला सेट करू शकतो. हा AC व्होल्टेज मोजण्यासाठी इथे आपण त्याला सेट करू शकतो. त्यानंतर वेगवेगळ्या किटमध्ये जर ट्रान्झिस्टर असतील आणि तो ट्रान्झिस्टर जर आपल्याला मेजर करायचा असेल किंवा ट्रान्झिस्टर चेक करायचा असेल तर तो आपण इथे NPN किंवा PNP या ट्रान्झिस्टर आपण इथे टेस्ट करू शकतो. त्यानंतर हे कशासाठी दिलेलं आहे मित्रांनो, तर हे बघा इथे कॉमन आहे. कॉमन म्हणजेच काय, जो मल्टीमीटरचा काळा जो वायर असतो ब्लॅक कलरचा तो आपण इथे लावत असतो अशा प्रकारे, बघू शकता मित्रांनो. आणि त्यानंतर जो तुमचा व्होल्टेज आहे, त्यानंतर ओहम म्हणजेच काय रेजिस्टन्स आहे, त्यानंतर मिली ॲम्पियर, ह्या जर रेटिंग तुम्हाला मोजायच्या असतील, व्होल्टेज किंवा रेजिस्टन्स किंवा करंट हे जर मोजायचं असेल तर तुम्ही इथे याला टाकू शकता. त्यानंतर जर तुम्हाला करंट हा ॲम्पियरमध्ये मोजायचा असेल, म्हणजे मिली ॲम्पियरच्या पेक्षा जरा जास्त करंट जर तुम्हाला इथे मोजायचा असेल तर तुम्ही इथे सेट करू शकता आणि मोजू शकता. तर बघू शकता मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मल्टीमीटर हे चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यानंतर डायोड, ट्रान्झिस्टर, इंडक्टर, रजिस्टर असे कंपोनंट जे आहेत इलेक्ट्रॉनिक्सचे, तर हे कसे चेक करायचे आणि यांचा उपयोग काय आणि यांच्या रेटिंग कशा टेस्ट करायच्या हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि काही जर अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. चॅनलला लाईक करा.